का रे अबोला, का रे दुरावा, अपराध माझा असा काय झाला. का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. नीज येत नाही मला एकटीला. नमस्कार, आप देख रहे हैं स्टार इंडिया 24 न्यूज और मैं हूं आपके साथ प्रियंका। खबर चाहे राजनीति की हो, सामाजिक हो, बात चाहे भ्रष्टाचार की हो, जनता के जुड़े मुद्दे की हो या हो कानून व्यवस्था की, शिक्षा, स्वास्थ्य, खेल मनोरंजन की, अब बातें होंगी आपके शहर की। नागपुर जिले की हर खबर सिर्फ स्टार इंडिया 24 न्यूज पर। खरं तर मी गाण्याची सुरुवात, गाणं तर हे मला माझ्या आईकडनंच मिळालंय. तिच्याचकडनं मला हे बाळकडू मला तिच्याचकडनं मिळालेलं आहे. गाण्याची सुरुवात मी 2009 मध्ये माझ्या एरियात एक यादव म्हणून होते, त्यांच्याकडे शिकायला जायची. आणि काही दिवसांनी 9 वर्ष 10 वर्ष मी तिच्याकडे शिकली. त्यानंतर मग मी थोडंसं आणखी त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह व्हावं म्हणून मी नागपूरचे सुप्रसिद्ध गायक आहे श्री अविनाश भोंगे यांच्याकडे मी संगीताचे धडे घेतले आणि तिथूनच माझी सुरुवात झालेली आहे. माझं आवडतं गाणं तर मला तर मराठी गाण्यांची फारच आवड आहे. मराठी गाणे तसं म्हटलं तर फारच कठीण आहे सगळे. पण माझं एक आवडतं गाणं म्हणजे का रे अबोला, का रे दुरावा. इथून या गाण्यापासून माझी सुरुवात झाली कार्यक्रमाची. त्या गाण्यापासून म्हणजे तिथून माझी खरी सुरुवात झाली संगीताची. कारण एक मोठा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये मला सरांनी माझ्या गुरूंनी मला गायला नेलं होतं. तिथूनच त्या गाण्यापासून मला तिथनं प्रसिद्धी मिळाली, की मी आणि मला स्वतःला वाटलं की मी एक चांगलं गाऊ शकते. त्यामुळे मला तिथनंच ती प्रेरणा मिळाली. खरं तर गाण्याची आवड सगळ्यांनाच असते. जर तुम्ही तुमच्या आनंदासाठी गाणं म्हणत असाल, तुमची हॉबी म्हणून जर म्हणत असाल, तर तुम्ही तसं म्हणू शकता. पण तुम्हाला प्रोफेशनली जर गायचं असेल, तर माझ्या मते तरी तशी मी फार मोठी गायिका अजून झालेली नाहीये. तरी पण मी एक सांगू इच्छिते, की जर तुम्हाला एक प्रोफेशनली गायचं असेल, तर एखाद्या चांगल्या गुरूंकडे जाऊन शिकावं आणि मग परफॉर्म करावं, असं मला वाटतं. सुधीर फडके, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूरकर आणि माझी एक स्वरानंद नावाची अकॅडमी आम्ही आता सध्या प्रस्थापित केलेली आहे, छोटीशी संस्था. तर त्या संस्थेमार्फत मराठी गाण्यांचे कार्यक्रम व्हावेत समोर. माझी स्वतःची इच्छा आहे की माझे छोटे म्हणजे काही कार्यक्रम मराठी गाण्यांचे कार्यक्रम नागपूरला झाले पाहिजे. आणखी त्या याच्यातनं काही विद्यार्थ्यांना सुद्धा, माझ्या काही विद्यार्थी आहेत, त्या लोकांना सुद्धा गायची संधी मिळाली पाहिजे, असं मला वाटतं.